Microbes in human welfare. Biosphere has a variety of microbes like algae, fungi, bacteria, protozoans, microplasmas, and related microorganisms. And those microbes are help in a human civilization through their useful activities. For example, fermentation, formation of vitamin, formation of single cell protein, antibiotics, hormone production, alcoholic beverages production, etc. And what is microbiology? Look here. A branch of biology which deals with the study of the microbes or their activity. It is known as microbiology. It has several branches like medical microbiology, dairy microbiology, food microbiology, and industrial microbiology. Next one, microbes in a food preparation. योगर्ट, बटरमिल्क, ढोकळा, इडली, डोसा, ब्रेड हे सगळे पदार्थ आपल्याला माहिती आहेत. सो याच्यामध्ये कोणते कोणते मायक्रोब्स यूज करतात बघा. योगर्ट किंवा दह्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलस ही बॅक्टेरिया वापरतो. ही स्पेसिस काय करते तर लॅक्टो शुगर कंझ्युम करते दुधामधली आणि त्याचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करते. बटर मिल्कमध्ये सुद्धा सेम लॅक्टोबॅसिलस स्पेसिस असते. ढोकल्यामध्ये काय करतात तर बेसन जे आहे हे ओव्हरनाईट बटर मिल्कमध्ये फर्मेंट करतात. इथे सुद्धा लॅक्टोबॅसिलस स्पेसिस वापरली जाते. इडली डोसामध्ये आणि ब्रेडमध्ये ईस्ट वापरतात आणि त्याच्यामुळं त्याचं टेक्स्चर जे आहे ते स्पॉन्जी होतं. नेक्स्ट वन, सिंगल सेल प्रोटीन और यू कॅन से दॅट मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. सम मायक्रोब्स ऑर देअर फ्रुटिंग बॉडीज डायरेक्टली यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड विच इज इनरिच इन प्रोटीन and this term is known as single cell protein. Single cell protein are nothing but dead and dried cells of the microbes. Okay, and it having several importance because they are fat free, sugar free, but enrich in protein. Next one, mushrooms. Mushrooms and truffles are directly used as a food. They belonging to the higher fungi and produce large fruiting bodies which are edible. They are low calorie, sugar free, fat free, but rich in proteins, vitamins, minerals, and amino acids. So you can say that mushroom is a complete food. Microbes in a production of alcoholic beverages. These are popular alcoholic beverages: wine, beer, and whiskey. Wine कशी बनते? With the help of fermentation of grapes. Beer in a fermentation process of barley. आणि विस्की कशी बनते? सिरियल्स ग्रेन्स असतात त्यांचे फर्मेंटेशननी विस्की बनते. फर्मेंटेशन झाल्यावरती डिस्टिलेशन, फिल्ट्रेशन अशा भरपूर प्रोसिजर्स असतात आणि त्यानंतर अल्कोहोलिक बेवरेजेस तयार होतात. पण ही फर्मेंटेशनची मेन प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये फ्लेवर जो असतो तो एन्हान्स होतो. हा कशामुळे होतो तर बिकॉज ऑफ सम बॅक्टेरियल स्पेसिस आणि त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट स्पेसिस कोणती आहे तर सायक्रोमॅयसिस सर्वेसी. नेक्स्ट वन, ऑर्गॅनिक ॲसिड फर्मेंटेशन. इथे काही पॉप्युलर ऑर्गॅनिक ॲसिड्स दिलेत आणि त्याच्यासाठी लागणारे मायक्रो ऑर्गॅनिझमचे स्पेसिस त्याच्या पुढे दिलेत. सॅट्रिक ॲसिडसाठी अस्पार्गिलस नायगर, ग्लुकॉनिक ॲसिडसाठी सुद्धा अस्पार्गिलस नायगर, फ्युमॅरिक ॲसिडसाठी राझोपस अराझियस आणि ॲसेटिक ॲसिडसाठी ॲसेटोबॅक्टर ॲसेटी या स्पेसिस वापरल्या जातात. विटॅमिन प्रोडक्शन. इथे काही एक्झाम्पल दिलेत बघा मी तुम्हाला. B2साठी न्यूरोस्पोरा गॉसिपी, B12साठी सुडोमोनास डेंट्रिफिकंट आणि विटॅमिन सीसाठी अस्पार्गिलस नायगर ही स्पेसिस वापरली जाते. विटॅमिन प्रोडक्शनसुद्धा फर्मेंटेशन प्रोसेसनेच बनते. अँटीबायोटिक प्रोडक्शन. Antibiotics are the substance produced in a small amount by the certain microbes to inhibit the growth of the other microbes. They are antifungal or antibacterial. ठीक आहे. तर अँटीबायोटिक्स हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हार्मफुल पॅथोजन्सना एकतर किल करतात किंवा त्यांची ग्रोथ इनिबिट करतात. ते अँटीफंगल किंवा अँटीबॅक्टेरियल असू शकतात. इथे काही तुम्हाला अँटीबायोटिक्सची नावं दिलेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही मायक्रोब्स आहेत ह्या मायक्रोब्सची नावं दिलेली आहे. तर क्लोरोमायसिनसाठी स्ट्रेप्टोमायसिस व्हेनेझुएला, पेनिसिलिनसाठी पेनिसिलियम क्रिसोजेनियम अशासारख्या स्पेसिस वापरल्या जातात. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे काही प्रोडक्शन आहे अँटीबायोटिक्सचं, या अँटीबायोटिक्सचं प्रोडक्शन वेगवेगळं कशावरून ठरतं तर कोणते स्पेसिस तुम्ही वापरणार आहात त्यावरून ठरवलं जातं.
नेक्स्ट वन एन्झाईम प्रोडक्शन. एन्झाईम प्रोडक्शन बघा, जिब्रेलिन, इन्व्हर्टेन, पेक्टिनेज, लायपेज आणि सेल्युलोजसारख्या काही एन्झाईम्स जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत ह्या स्क्रीनवरती. तर जिब्रेलिन बघा, जे प्लांट हार्मोन आहे आणि हे प्लांट हार्मोन जिब्रेलिला फुजिकुरी या मायक्रो ऑर्गॅनिझमने बनवलं जातं. इन्व्हर्टेस, सॅक्रोमॅसेस सर्वेसी, पेक्टिनेस, क्लेरोटिना लिबर्टिनी, लायपेज, रायझोपसच्या काही स्पेसिस आणि त्याच्यानंतर सेल्युलेज जे आहे तो कोणापासून बनतो तर ट्रायकोडर्मा कोनिगी. ह्या ज्या काही मायक्रोबियल स्पेसिस आहेत ह्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्समध्ये काय काय इन्क्लूड होतं तर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. याच्यामध्ये दही, त्याच्यानंतर फ्लेवर्ड योगर्ट, चीज, पनीर, श्रीखंड किंवा आणखी काही स्वीट्स असतील या सगळ्यांचा समावेश होतो. आणि यासाठी तुम्हाला कोणत्या स्पेसिस वापरल्या जातात तर स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलियम आणि लॅक्टोबॅसिलस ह्या इम्पॉर्टंट पॉप्युलर स्पेसिस वापरल्या जातात. आणि यांच्या वापरावरून ठरतं की त्या प्रोडक्टचा फ्लेवर आणि टेक्स्चर काय असावा. नेक्स्ट वन सिवेज ट्रीटमेंट. बघा, टाऊनमधून सिटीमधून जेवढे सगळं वेस्ट वॉटर बाहेर पडतं त्याला आपण सिवेज वॉटर म्हणतो. आणि हे सिवेज वॉटर डायरेक्टली तर आपण वॉटर बॉडीजमध्ये नाही सोडू शकत, तर त्याच्यासाठी काही प्रोसिजर फॉलो केल्या जातात. सो सिवेज वॉटर ट्रीटमेंटमध्ये 3 प्रोसिजर असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सो प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, फिल्ट्रेशन आणि सेडमेंटेशन केलं जातं आणि जेवढा सगळा फ्लोटिंग डिबेरिट्स आणि खाली बसलेला गाळ जो आहे हा सगळा वेगळा केला जातो. त्यानंतर हे पाणी सेकंड टँकमध्ये जातं. इथे एरिएशन केलं जातं. या पाण्यामध्ये एअर पंप केली जाते आणि इथे एअर पंप केल्यामुळे एरोबिक बॅक्टेरियांची ग्रोथ इन्क्रीज होते, त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज होतं. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत हे काय करतात तर ऑर्गॅनिक मॅटर जे आहे हे कन्झ्युम करतात आणि कन्झ्युम केल्यानंतर ऑर्गॅनिक मॅटरचं जे पर्सेंटेज आहे या पाण्यामधलं हे कमी होतं आणि परिणामी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जो आहे हा कमी होणार. त्याच्यानंतर हे पाणी टर्शरी टँकमध्ये पाठवलं जातं. टर्शरी प्लांटमध्ये काय करतात तर जे थोडं पाणी आहे हे परत एरिएशन टँकमध्ये पंप केलं जातं आणि राहिलेलं पाणी तिथंच ठेवू दिलं जातं. ठीक आहे. आणि इथं ॲनारोबिक प्रोसिजर होते. या ॲनारोबिक प्रोसिजरमध्ये बाकीचे जेवढे सगळे नको असणारे ऑर्गॅनिक मॅटर आहेत हे रिमूव्ह केले जातात, ॲज वेल ॲज जे ॲनारोबिक बॅक्टेरिया आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे हे पाणी त्याच्यानंतर जास्त प्युरिफाय केलं जातं. ठीक आहे. तर बघा, टर्शरी ट्रीटमेंट व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. टर्शरी ट्रीटमेंट समजायला थोडीशी अवघड आहे. तर इथं काय केलं जातं, once a biological oxygen demand of the wastewater is reduced, it is passed into the settling tank. Here, a bacterial flocs are allowed to sedimentate. Sedimentation is also called as activated sewage treatment. Small part of this tank is passed back in the aeration tank and the major part is pumped into the large tank called anaerobic digester. ठीक आहे. anaerobic digester म्हणजे काय तर इथे एअर कुठल्याही पद्धतीने पंप केली जात नाही. इथे टोटली कशी असते तर हवा नसते आणि इथे अनारोबिक बॅक्टेरियाज ग्रो होतात. सो इन दिस टँक अनारोबिक बॅक्टेरियाज ग्रोज अँड डायजेस्ट बॅक्टेरियन अँड फंगल सेल अँड ऑर्गॅनिक मॅटर ऑल्सो. ड्युरिंग दिस डायजेशन गॅसेस सच ॲज मिथेन, हायड्रोजन सल्फेट अँड कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस्ड. ठीक आहे. सिवेज ट्रीटमेंटमध्ये बघा परत एकदा, प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, टर्शरी ट्रीटमेंट. ठीक आहे. इट इज अ फिजिकल प्रोसेस, इट इज बायोलॉजिकल प्रोसेस and it is biological and chemical process. Next one, biogas production. Biogas production contains 3 procedures. पहिल्या प्रोसिजरला म्हणायचं अनारोबिक डायजेशन, दुसऱ्याला ॲसेटोजेनेसिस आणि लास्ट वन प्रोसिजर जी आहे त्याला मेथॅनोजेनेसिस म्हणायचं. सो जे पॉलिमर्स असतात, कॉम्प्लेक्स मटेरियल जे असतं हे कॉम्प्लेक्स मटेरियल पहिल्यांदा मोनोमर्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे. आणि या प्रोसिजर जी आहे ही टोटली अनारोबिक प्रोसिजर आहे आणि याच्यामध्ये सुडोमोनास आणि क्लॉस्ट्रिडियम सारख्या काही स्पेसिस वापरल्या जातात. आता हे मोनोमर्स जे आहेत हे ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो आणि या प्रोसिजरला तुम्ही ॲसिडोजेनेसिस किंवा ॲसेटोजेनेसिस असं म्हणायचं. And the last one thing, organic acids are converted into the methane and carbon dioxide gas. Here
Organic acid is converted into the methane gas, so this process is known as methanogenesis. इथे कोणत्या स्पेसिस वापरले जातात? मेथॅनोकोकस अँड मेथॅनोबॅसिलस. ठीक आहे. बायोगॅस हॅज अ सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत? तर तो चीप आहे, सेफ आहे आणि रियुजेबल आहे. त्याचबरोबर इट इज कॅन यूज फॉर द डोमेस्टिक लायटिंग, कुकिंग, स्ट्रीट लायटनिंग ॲज वेल ॲज अ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट असा, बायोगॅस कंटेन 50-80% ऑफ मिथेन, 15 to 45% ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेस. ठीक आहे. बघा परत एकदा सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, पॉलिमर्स कन्वर्टेड इंटू द मोनोमर. दिस प्रोसेस इज नोन ॲज अनएरोबिक डायजेशन. नेक्स्ट, monomers are converted into the organic acid. This procedure is known as acidogenesis. And organic acid are converted into the methane. This process is known as methanogenesis. In the first process, means anaerobic digestion, Pseudomonas and Clostridium species are used. And the last one process, which is methanogenesis, here Methanococcus and Methanobacillus is used. Next one, biological control. Biological control म्हणजे काय बघा? Biological agents or microorganisms which can be used to kill or to check the disease causing agents are known as biopesticides. Use of microorganism or biological method for controlling pest disease is called biocontrol. Use of chemical pesticide and insecticides are effective, but these chemicals are toxic in nature and extremely harmful for nature. ठीक आहे. बघा इथे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगते. बॅसिलस थेरेंजेनेसिस ही जी स्पेसिस आहे, ही स्पेसिस बॅक्टेरियाची कशासाठी यूज केली जाते? तर कॅटरपिलरची ग्रोथ कंट्रोल करायला, लार्वा, त्याच्यानंतर ब्लॅक फ्लाईज, वॅक्स, मॉथ यांची ग्रोथ कंट्रोल करायला आपण बॅसिलस थेरेंजेनेसिस म्हणजे BT ही बॅक्टेरियल स्पेसिस वापरतो. ठीक आहे. इथे काही तुम्हाला हार्बिसाइड्स आणि विडिसाइड्सच्या एक्झाम्पल दिलेले आहेत. ते काय करतात? तणनाशक म्हणून काम करतात. नको असणारे जे स्मॉल प्लांट्स आपल्या फार्ममध्ये येतात त्यांची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी ह्या स्पेसिस वापरल्या जातात. बायोफर्टिलायझर्स. सो बायोफर्टिलायझर्स म्हणजे काय बघा? Biofertilizers are the substance that contain microbes. Biofertilizer increase the nutrients of the host plant when they are applied to the seed, plant surface or the soil. Next, biofertilizers are more cost effective as compared to the chemical fertilizers. They are mostly nitrogen fixing agents which enrich the soil by the nutrients. They may be free living or symbiotic microorganisms. Example, Rhizobium species are symbiotic species and Azotobacter species, which is nitrogen fixing agents, are free living. बघा, बॅक्टेरियल आणि फंगल बायोफर्टिलायझर्स. इथे एक्झाम्पल्स आहेत. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोटोकॉट्स, त्याच्यानंतर ॲनाबिना, मायकोरिझिया यासारख्या ज्या स्पेसिस आहेत त्यांना आपण बायोफर्टिलायझर्स म्हणून म्हणतो. आणि ह्या काय करतात? तर नायट्रोजन फिक्सिंग करतात किंवा सॉईलची जी काही पोत असते, क्वालिटी असते, त्यांना इन्क्रीज करतात बाय ॲडिंग न्यूट्रियंट्स. ठीक आहे. थँक्यू.